नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज कटोरी ब्लाउजचा चार्ट बघूया। म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस ब्लाउज कटिंग करताना हा चार्ट प्रत्येक वेळेस पाहिजे असतो। मग हा जर चार्ट माहित असेल तर आपल्याला गळा रुंदी, शोल्डर, मुंडा किती घ्यावा हा प्रत्येक व्हिडिओसाठी बघण्याची गरज पडत नाही आणि टेन्शनही येत नाही आपल्याला कुठल्या साईजला किती घ्यावं। तर भरपूर अशा कमेंट आहेत की ताई कटोरी ब्लाउजचा चार्ट दाखवा। आणि हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर आपण भाई कटिंगचाही व्हिडिओ, भाई कटिंग चार्टचा व्हिडिओही अपलोड करणार आहोत। त्या दोन्ही व्हिडिओसाठी भरपूर अशा कमेंट आहेत। कटोरी ब्लाउजचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भरपूर असे अपलोड आहेत, नवीन पद्धतीचेही, साध्या पद्धतीचेही। तर चॅनलवरती जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, चॅनलवरती ते व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल। त्यानंतर आपल्याला कटोरी ब्लाउजचा चार्ट बघायचा आहे। या चार्टमध्ये मी तुम्हाला 1 2 3 4 5 आणि 6 असे 6 रकाने केलेले आहेत। 6 बॉक्समध्ये तुम्हाला एका बॉक्समध्ये मी छातीचा चौथा भाग लिहिलेला आहे, एका बॉक्समध्ये मी साईज लिहिलेली आहे, एका बॉक्समध्ये गळा रुंदी, शोल्डर, मुंडा आणि हे मार्जिन, शिलाई मार्जिन। तर मी नेहमी ब्लाउजला 1.5 इंच मार्जिन घेत असते। क्लासमध्ये शिकवते त्यावेळेस ही मार्जिन 1.5 इंच घ्यायला लावते। तुम्ही 2 इंच घेत असाल तर 2 इंच पण घेऊ शकता, पण 1.5 इंच मार्जिन भरपूर होतं। तर आता आपल्याला साईजनुसार छातीचा भाग कसा ठरवायचा तेही गणित करण्याची गरज नाही, कारण मी तुम्हाला इथं साईज दिलेली आहे आणि छातीचा चौथा भागही दिलेला आहे। म्हणजे इथं 28 साईज आहे, छातीचा चौथा भाग 7 इंच आहे। आणि ह्याच्याबरोबर मी तुम्हाला आकृती काढून दाखवणार आहे कटोरी ब्लाउजची, म्हणजे तुम्हाला माप कसं टाकायचं तेही तुमच्या बरोबर लक्षात येईल। तर हा आपला चार्ट आहे। तर तुम्ही वही पेन घेऊन हा चार्ट आपल्याला तुमच्या वहीमध्ये जसाच तसा लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला दुसरा ब्लाउज कटिंग करताना अडचण येणार नाही। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा आपल्याला आता इथं मी काय केलेलं आहे, साईज लिहिलेली आहे। आता बघा 28 साईजचा ब्लाउज आहे, त्यावेळेस तुमचा छातीचा चौथा भाग येतो 7 इंच। मग 28 साईजचा ब्लाउज असेल तर गळा रुंदी तुम्हाला 2 इंच घ्यायची आहे, शोल्डर 5 इंच घ्यायचा आहे, मुंडा 5 इंच आणि मार्जिन 1.5 इंच। तर तुम्ही म्हणत असाल 5 इंच शोल्डर आहे त्यामुळे 5 इंच मुंडा आहे का, तर तसं नाही, शोल्डर मुंडा सेम असू शकतो किंवा वेगळं वेगळंही असू शकतं। त्याच्यानंतर आता आपल्याला पूर्ण शोल्डर 5 आहे, त्यामधून गळा रुंदी 2 घ्यायची आहे आणि उरलेलं बाकीचं जे असतं ते आपलं शोल्डर असतं। तर तुम्ही म्हणताल 5 इंच शोल्डर खूप होईल, तर 5 इंच शोल्डर सुरुवातीला आपण 5 इंच शोल्डर टाकायचं असतं, त्यामध्ये 2 इंच गळा रुंदी घ्यायची, बाकी उरलेला भाग असतो तो आपला शोल्डरचा असतो आणि मुंडा 5 इंच आहे। तर हे कसं घ्यायचं तेही मी तुम्हाला आता सविस्तरपणे आकृती काढून व्यवस्थित असं दाखवणार आहे। हे झालेलं आहे 28 साईजच्या ब्लाउजचं। आता 30 साईजच्या ब्लाउजसाठी आपल्याला आपली 30 साईज आहे तर छातीचा चौथा भाग येणार 7.5 इंच। तर 7.5 इंच येणार आणि गळा रुंदी आपल्याला 2 इंच घ्यायची आहे। 30 साईजच्या ब्लाउजलाही 2 इंच गळा रुंदी घ्यायची आहे। शोल्डर आपल्याला 5 इंच आहे, मुंडा 5.5 आहे, 5.50 म्हणजे 5.5 इंच, 1.5 इंच मार्जिन। त्याच्यानंतर आता आपल्याला 32 साईजच्या ब्लाउजचं बघूया। 32 साईजच्या ब्लाउजला आपल्याला म्हणजे 32 साईजचा ब्लाउज असेल तर छातीचा चौथा भाग आपला 8 इंच येतो, गळा रुंदी 2.25 आहे, 2.25 म्हणजे 2.25 आहे, 2.50 म्हणजे 5.5 आहे आणि 5.75 म्हणजे 0.25 म्हणजे 1.25 आहे, 0.50 म्हणजे 3.5, 5.5 म्हणजे 5.5, पावणे 4.5 असतं तसं आहे आणि 75 म्हणजे 5.25 आहे। हे तुम्ही लक्षात ठेवा। तर गळा रुंदी आपल्याला 2.25 इंच आहे, शोल्डर आपल्याला 5.25 इंच घ्यायचा आहे, मुंडा आपल्याला 5.25 इंच घ्यायचा आहे, मार्जिन 1.5 इंच। आता 34 साईजचा ब्लाउज आहे, 34 साईजच्या छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच, गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे, 2.50 म्हणजे 2.5 इंच आणि शोल्डर त्यावेळेस तुम्हाला 5.5 इंच घ्यायचा आहे 34 साईजच्या ब्लाउजला, 5.50 म्हणजे 5.5 इंच, मुंडा 6 इंच घ्यायचा आहे आणि मार्जिन 1.5 इंच। म्हणजे हे जे आहे ते 5.25 इंच आहे, हे आहे ते 5.25 इंच आहे, हे आहे ते 5.5, हे 2.25 इंच, हे 2.25 इंच। तर अशा पद्धतीने मी लिहिलेलं आहे। म्हणजे 25, 50, 75, 25 म्हणजे 5.25, 50 म्हणजे 5.5 आणि 75 म्हणजे 5.25 अशा पद्धतीचं हे लिहिलेलं आहे। तर तुम्ही ते व्यवस्थित असं लिहून घ्या। त्याच्यानंतर आता आपल्याला 9 इंच छातीचा 36 साईजचा ब्लाउज आहे, 9 इंच छातीचा चौथा भाग आहे, 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे, 5.5 इंच शोल्डर आहे, 6 इंच मुंडा आहे, मार्जिन आहे ते 1.5 इंच आहे। तर आता आपला 38 साईजचा ब्लाउज आहे, 38 साईजच्या ब्लाउजचा छातीचा चौथा भाग येतो 9.5 इंच, 2.5 इंच गळा रुंदी, 5.5 शोल्डर, मुंडा 6.5, मार्जिन 1.5 इंच। तर अशाच पद्धतीने आपलं हे जे आहे ते प्रत्येक साईजला दिलेलं आहे। हे जे आहे ते तुम्ही पूर्ण असं लिहून घ्या, मी तुम्हाला पूर्ण क्लिअर चार्ट दाखवते, बघू शकता तुम्ही। डबल व्हिडिओ बघूनही तुम्ही हे व्यवस्थित असं लिहून घेऊ शकता। क्लिअरली दाखवत आहे मी तुम्हाला, हे बघू शकता।
आता मी तुम्हाला आकृती काढून दाखवत आहे, म्हणजे तुमच्या बरोबर असं लक्षात येईल की आकृती काढल्यानंतर आपल्याला आकृती कशी काढायची ते तुमच्या लक्षात येईल. मी इथं छोटी तुम्हाला बरोबर अशी आकृती काढून दाखवणार आहे. त्या आकृतीमध्ये तुमच्या बरोबर असं लक्षात येईल की गळारुंदी कुठं घ्यायची, शोल्डर कुठं घ्यायचं, मुंडा कुठं घ्यायचं. तर हा आपला डबल फोल्ड पेपर आहे. डबल फोल्ड पेपरवरती आपण कटिंग करत असतो. तर मी इथं डबल फोल्ड पेपरवरतीच तुम्हाला छोटीशी आकृती काढून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला कुठल्याही साईजचा ब्लाऊज कटिंग करताना शोल्डर, गळारुंदी, मुंडा कसा घ्यायचा ते लक्षात येईल. तर बघा आपण काय करत असतो, बंद बाजूवरती उंची टाकत असतो. हे मी साईडला ठेवते म्हणजे तुमच्या बरोबर असं लक्षात येईल. आता आपण नेहमी काय करतो, बंद बाजू घेतो, बंद बाजू आहे ते आपल्या साईडला करतो आणि आपली मापं टाकतो. आता मी आकृती काढत आहे त्यामुळं तुमच्या ब्लाऊजनुसार सुरुवातीला आपल्याला ही उंची घ्यायची आहे. आता आपण ही ब्लाऊजची उंची घेतली, त्याच्यानंतर आता मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे तयार शोल्डर 5 इंच किंवा तयार शोल्डर आपलं 5.5 इंच किंवा जे तयार शोल्डर आहे आपलं 5.5 पावणे 6 ते शोल्डर आता किती आहे आपलं 5 इंच. तर कसं घ्यायचं 5 इंच शोल्डर. तर बघा सुरुवातीला आपल्याला जेवढं आपलं तुमचं शोल्डर आहे तेवढं घ्या, म्हणजे किती आहे तिथं शोल्डर, समजा आपण इथं 5 इंच घेतलं, आपण 5 इंचला अशी एक मार्किंग केली आणि त्याच्यानंतर तिथं गळारुंदी किती आहे बघा. आता आपण सुरुवातीला पूर्ण तयार शोल्डर घेतलेला आहे 5 इंच, बरोबर. तयार शोल्डर 5 इंच घेतलं, त्याच्यानंतर आपल्याला इथं गळारुंदी किती आहे 2 इंच आहे. सुरुवातीला पूर्ण जे तयार शोल्डर आहे तितकं तुम्ही बंद बाजूकडून पुढे टाकायचं, 5 इंच टाकलं आणि त्याच्यानंतर 2 इंच जी गळारुंदी आहे ती आपण 2 इंच गळारुंदी घ्यायची आहे. चला आता आपलं हे झालेलं आहे गळारुंदी, हे आपलं शोल्डर आहे. तर गळारुंदी झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आता समोरील गळा घ्यायचा आहे. तुमचा जेवढा समोरचा गळा आहे तेवढा ब्लाऊजचा घ्या, वरी जेवढी गळारुंदी घेतलेली आहे तेवढीच इथंही गळारुंदी घ्या. परत तुम्ही इथं व्यवस्थित असा गोलाकार घ्या, समोरच्या गळ्याचा गोलाकार झालेला आहे हा. त्याच्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. मुंडा तुमचा जेवढा आहे तेवढा तुम्ही इथं घेऊ शकता. हा मुंडा घेतला, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून इकडं छातीचा चौथा भाग आणि मार्जिन 1.5 इंच ॲड करायचा आहे. म्हणजे जे छातीचा चौथा भाग लिहिलेला आहे 28 साठी 7 इंच प्लस मार्जिन 1.5 इंच, म्हणजे तुमचा जितका छातीचा चौथा भाग आहे हा छातीचा चौथा भाग झाला, हे प्लस 1.5 इंच मार्जिन. आणि हे आपल्याला करायचं आहे, हे आपण असंच खाली लाईन आखून घ्यायची आहे, बरोबर. त्याच्यानंतर आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे 1.5 इंचाला पाठीमागचा, समोरचा 1 इंचाला. हे मुंड्याचे आकार झाले. आता मुंड्याला आकार देताना 1.5 इंचाचा मुंड्याला आकार आपण इथून सुरुवात करायची आहे आणि असा द्यायचा आहे. 1 इंचाच्या मुंड्याला आपल्याला इथून आकार देऊन अशा पद्धतीने हे मुंड्याचे दोन्ही आकार देऊन घ्यायचे आहेत. आता हे झालेलं आहे आपलं मुंड्याचं. आता आपल्याला इथं क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर क्रॉसपट्टी तुम्ही 3.25 3.5ची घेऊ शकता किंवा 3.5 3ची, पण मी क्रॉसपट्टी 28 ते 48 28 ते 38 साईजपर्यंत 3.25 आणि 2.5ची घेते आणि 40च्या पुढच्या ब्लाऊजला 3.5 आणि 3ची घेते. तशा पद्धतीने घेतली तरी आपली व्यवस्थित अशी क्रॉसपट्टी येते. आता आपण ही क्रॉसपट्टीला पहिल्यांदा सुरुवातीला बॉक्स करायचा, वरती अर्धा इंच आहे ते असं कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग आणि मार्जिन जे आहे ह्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. हे जे आहे ते आपल्या ह्याचा मध्य काढायचा आहे. जितकं तुमचं अंतर येईल त्याचा आपल्याला असा बरोबर मध्य काढून घ्यायचा आहे. मध्य काढलेला आहे आपण, परत आपण मध्य काढला, समोरच्या गळ्याला 1 इंच घ्या बरोबर मोजून. 1 इंचाचा जो मुंडा आहे तिथून खाली आपल्याला 2.5 इंच घ्या. 28 ते 38 साईज 2.5 इंच घ्या. 40 42 44ला 3 इंच घ्या. 46 48 50च्या ब्लाऊजला हे अंतर आहे ते 3.5 इंच घ्या. हे अंतर वाढवल्यामुळं कटोरीच्या मधला जो इथला पार्ट आहे तो बरोबर येईल, काखेमध्ये ब्लाऊज ओढणार नाही, कटोरीही बरोबर बसेल. ह्यामुळं ह्या इथल्या अंतरामध्ये 28 ते 38 साईजपर्यंत तुम्ही 2.5 घ्या. 40 42 44ला 3 घ्या. 46 48 50ला तुम्ही अंतर जे आहे ते 3.5 इंच घ्या. आणि हे आपल्याला हे असं जोडून घ्यायचं आहे. बघू शकता ही परफेक्ट आपली कटोरीचं मार्किंग झालेलं आहे. बघू शकता आपण कटोरी ब्लाऊजला जसं मार्किंग करतो तसं परफेक्ट आपलं मार्किंग आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पार्ट कट करून घ्यायचे आहेत. कट केल्यानंतर ही कटोरी आहे ते आपल्याला वाढवून घ्यायची आहे. आणि सुरुवातीला कटिंग करताना आपल्याला कसं कटिंग करायचं, तर हे जे उरलेला पेपर आहे तो एक्स्ट्रा कट करायचा. सुरुवातीला दोन्ही पेपर एकदाच कट करायचे. 1.5 इंचाचा जो 1.5 इंचाचा मुंडा आहे ना तो कट करायचा. त्याच्यानंतर गळारुंदीला इथपर्यंत 1 ते 1.5 इंचापर्यंत कट मारून घ्यायचा आहे.
आणि दोन्ही पार्ट इथून आपल्याला सेपरेट करायचे आहे। दोन्ही पार्ट सेपरेट केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, जसा आपला आकार आहे तसं कट करायचं आहे आणि मग 1 इंचाचा मुंडाही समोरच्या पार्टमधून कट करायचा आहे। आणि जेवढी तुमच्या पाठीमागच्या गळ्याची उंची आहे तेवढी तुम्ही गळ्याला घेऊन गळा रुंदी घेऊन तुम्ही तुमच्या पाठीमागच्या भागाची कटिंग करू शकता। तर बघा मैत्रिणींनो, मी इथं तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं कटोरी ब्लाऊज चार्टचं कटिंग कसं करायचं ते दाखवलेलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आणखीन जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे दुसरे कुठले व्हिडिओ हवे असतील तेही नक्की सांगा। इथं खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा चार्ट आणि आकृती दोन्हीही काढून दाखवलेला आहे। तर बघू शकता, मी तुम्हाला आणखीन एकदा क्लिअरली पूर्ण चार्ट दाखवते। स्लो करत करत थोडा थोडा चार्ट दाखवते, म्हणजे तुमच्या परफेक्ट असं तुम्ही व्हिडिओ स्टॉप सुरू करून केला तरीही तुमचा परफेक्ट असा चार्ट तुम्हाला बरोबर लक्षात येईल। हे बघा, हे आपलं पूर्ण चार्ट आहे आणि ही आपली आकृती आहे। आकृती आपली एकदम सुंदर आलेली आहे। अशाच पद्धतीने आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे। तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।